शकतात। एवढ्या महिला जमा झाल्या तेवढं छान वाटतंय, पण आवाज कुठे? नमस्कार। घराची गृहिणी नवऱ्याची स्वामिनी, घराची गृहिणी नवऱ्याची मी स्वामिनी, वेळ पडली तर मीच वाघिणी। आणि आज आपल्या सर्वांसमोर आरोग्याची गाथा सांगायला आले मी स्वागत तोडकरांची संजीवनी। नमस्कार। आता आवाज आला। आरोग्य म्हणजे काय हो? आरोग्याचं मार्गदर्शन द्यायला आले, पण आरोग्य म्हणजे काय? काडेकुडे, दवाखाने की गोळ्या औषधं? माहितीये आरोग्य म्हणजे काय? मनाची प्रसन्नता, हसणं, शांत राहणं, कुटुंबाची एकत्रता म्हणजे आरोग्य असतं, जे आपण करत नाही हल्ली। हसतो का कधी? एकेकाची तोंड असं मुख गिळून बसल्यासारखी असतात, बऱ्याच जणांची तोंड मुलव्यात झाल्यावर कशी असतात तशी तोंड असतात एकेकाची, हसत नाही आपण। मग का तुम्हाला आजार होऊ नये तो? सगळ्यात मोठं मेडिसिन काय असतं माहितीये? काय? स्वतःचं हसणं, जे आपण हरवून बसलोय। टेन्शन कोणाला नसतं? सगळ्यांना टेन्शन असतं, कुणाला नसतं? देवांना सुद्धा टेन्शन सुटलेलं नाही। तुम्ही आम्ही तर काय हो, साधी माणसं। खूप टेन्शन आलं तर एक छोटासा उपाय सांगते, जो आउट ऑफ वे आहे, माझ्या आयुर्वेदातला नाहीये किंवा निसर्गोपचारातला नाहीये। खूप टेन्शन आलं ना की काय करायचं माहितीये? खिशातून स्वतःचा मोबाईल काढायचा। बायका जास्त आहेत, बायकांना सांगते सुरुवातीला, खिशातून मोबाईल काढायचा आणि वॉलपेपरला आपल्या नवऱ्याचा फोटो लावायचा। आणि पुरुष मंडळींनी काय करायचं? वॉलपेपरला आपल्या बायकोचा फोटो लावायचा, किंवा तरुण मुलं मुली असेल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा लावला तरी चालेल, पण तिथे काही नसतं, नवरा बायकोनी लावा, आपल्या नवऱ्याचा लावा, बायकोचा लावा। आणि खूप टेन्शन आलं की काढायचा आणि तो बघायचा आणि काय विचार करायचा, काय म्हणायचं माहितीये? याला जर आपण झेलू शकतो ना तर एवढं टेन्शन काय आहे? बरोबर आहे की नाही? बस टेन्शन गायब। आणि नवऱ्यानं पण तेच म्हणायचं, यार हिला जर आपण झेलतोय तर काय असेल बाकीचं टेन्शन, अजून दुसरं काय? हा जोकचा पार्ट होता। नवरा बायकोनी छान एकत्र राहायचं असतं म्हणून मी सांगते, नवरा बायको आपली एकमेकाची ताकद असतात हो। आणि माझं तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, आणि महिलांना घेण्याचं कारण हे आहे, पुरुष मंडळींना वाटेल की हे फक्त महिलांसाठी आहे, तर असं नाहीये। महिलांचं नाव घेण्याचं कारण आणि महिलांना यात इन्व्हॉल्व करण्याचं कारण हे आहे की घरातली महिला जर सुदृढ असेल तर संपूर्ण घर तिचं सुदृढ असतं। त्याचं उदाहरण मी सांगायचं झालं तर नवरा संध्याकाळी घरी येतो कामावरून, पटण्यासाठी उदाहरण देते। नवरा संध्याकाळी घरी येतो 7 वाजता, आल्यानंतर पाय उमऱ्यातून आत टाकतो आणि काय ग जरा चहा देतेस का म्हटल्यावर आमची बाई काय म्हणते माहितीये? बायको हा देते, जरा दम काढा। आम्ही काय घरात असंच बसलोय, आम्हाला पण माग कामं होती, ही आमची बाई म्हणते। मला सांगा नवरा येईल का चहा प्यायला घरी? मग तो येतोय पिऊन, चहा की काय ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या। किंवा त्यातून जर चहा पिणारा असेल मग तो शेजारीचा चहा पिताना दिसतो, चालेल तुम्हाला? चालेल? तेच जर नवरा यायची वेळ झाली, छानसा हातात पाण्याचा तांब्या घेतलाय, काय हो आज लवकर आलात, आणि तासभर उद्या नवरा लवकर येईल, एवढं जर बायको माझी प्रेमाने बोलते म्हटल्यावर। कधी कामावरून घरी जातोय असं व्हायला पाहिजे, चहा ठेवू का, दोघं घेऊया का थोडा थोडा, असं जर एवढं प्रेमाने बाई बोलली तर काय होईल त्या नवऱ्याचं? पण आमची बायको हे करत नाही, म्हणून आम्ही बाईला पहिला पकडलंय की पहिला बाईची पी नवऱ्याला लागते, मग नवरा आपोआप सुधारतो। बरोबर आहे की नाही? पटतंय की नाही? त्यासाठी बाईला घेण्याचं कारण। आणि अजून दुसरं म्हटलं तर मी एखादा उपाय सांगितला बाईला की डोकं दुखतंय तर मग एक चिमूटभर मीठ घ्या, जिभेवर ठेवा, 30 सेकंड डोळे मिटून शांत बसा आणि साध्या पाण्याचा एक ग्लास प्या, डोकं दुखायचं थांबतं। मग आमची बाई काय करते? मुलाचं डोकं दुखलं, मिठाची बरणी नेली, नवऱ्याचं दुखलं, मिठाची बरणी नेली, शेजाऱ्या बाजाराचं जरी दुखलं तरी ती हा उपाय सांगते। पण नवऱ्याचं तसं नसतं। नवऱ्याला जर बाईने सांगितलं आवाज नाही डोकं दुखाय, हे 200 रुपये घे, पहिला इंजेक्शन करून ये, खरं गप बस म्हणतो। नवरा उपाय सांगायच्या भानगडीत पडत नाही, म्हणून आम्ही त्यांना घेतलंच नाहीये, पहिला यांना सुधरवायचं। बरोबर आहे, सगळ्यांना सुधरवतात। घराचा मेन पाठीराखा कोण असतो? बाईच असते खरं तर। नवरा हा खमक्या असतो पण बाईच सगळं करते, त्यामुळे बाईला घेण्याचं कारण हे आहे। आज छानशा महिला नटून थटून आल्यात, खूप मोठा क्राऊड आहे महिलांचा आणि खूप छान नटून थटून सजून आलेले आहेत।
मला सांगा, तुम्हाला या आपल्या अलंकाराचं आणि या नटण्या खटण्याचं कारण, रिझन किंवा काय माहिती आहे? टिकली लावतात का लावतात, मंगळसूत्र घालतात का घालतात, काय माहिती आहे? नुसतं मेकअप साठी, छान दिसण्यासाठी नाही. पूर्वी मधून भांग पाडला जायचा. आज बऱ्याच वयस्कर आजी सुद्धा आहेत इथे, बऱ्याच ज्या आहेत अशा मधून भांग पाडलेल्या. त्याचं कारण माहितीये का? आज आम्ही इकडे पफ तिकडे पफ, एवढा मोठा पफ, भरपूर काही काही करत असतो छान दिसण्यासाठी, छान दिसायला हवं. पण मधून भांग पाडल्याने वे विचार जे डोक्यात येतात ते येत नाही. आज आमचं जरा नवऱ्याची भांडण झाली की बाई बॅग भरतानी लगेच जाते माहेरी. ते बेविचार पूर्वी येत होते का? आधी नवरा मेल्यानंतर सुद्धा बाई सती जात होती, कोणी वाकडी नजर टाकू नये यासाठी. त्यामुळे हा मधून भांग असायचा. पूर्वी टिकली लावली जायची. आज टिकली कोण लावत नाही. आणि आजचा जर तुम्ही लावून आला असता तर या उन्हात आणि याच्यात ती राहिली पण नसती, कुंकू राहिलं पण नसतं. कुंकू आज लावायची पद्धतच गेली आहे. आज टिकली लावतात ठीक आहे, पण कुंकू लावण्याचं कारण काय असायचं की त्याच्यामध्ये डोकेदुखीचा बऱ्याच महिलांना त्रास असतो. आमच्या बायका खूप कामात असतात, डोकं दुखतं सगळ्यांचं किंवा अर्धशिशी असते, हे बरेच त्रास होत असतात. तुम्ही कुंकू लावत नाही ठीक आहे, टिकली लावता, पण रोज सकाळी जिथे टिकली लावता जी जागा असते करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्याने फक्त 30 सेकंड मसाज करायचा आहे गोल, जसं टिकली लावत होतो पूर्वी आपण. फक्त मसाज करायचा आहे. अर्धशिशी, डोकेदुखी, मायग्रेन हे सगळे त्रास कमी होतात. आपण हे करत नाही म्हणून डोकेदुखी वाढली. त्यानंतर मंगळसूत्र घालतात. पूर्वी माहिती आहे मंगळसूत्राच्या वाट्या इथे टेकलेल्या असायच्या. आज ते सगळे फॅशन वेगवेगळी झाले, पण मंगळसूत्राच्या वाट्या इथे टेकल्याने आज महिलांना थायरॉइडचा त्रास खूप वाढलाय. तुमच्यात कितीतरी महिला अशा असतील जिला थायरॉइडचा त्रास आहे, तर मंगळसूत्राच्या वाट्या इथे टेकल्याने थायरॉइडचा त्रास होत नव्हता. हे सगळे रिझन होते. हातात बांगड्या असाव्या, काचेच्याच असाव्या, त्याचं कारण होतं गर्भाशयातील ज्या काही तक्रारी असतात, बरेच प्रॉब्लेम असतात महिलांना गर्भाशयाचे, ते होत नव्हते म्हणून बांगड्या असाव्या, काचेच्याच असाव्या. त्यानंतर पायात जोडवी असावी. जे महिलांना हल्ली पिरियड्सच्या नंतर हार्मोन्स बदलायला चालू होतात, महिला चंचल होतात, तर त्याच्यामध्ये कुठेतरी ती स्टेबल व्हावी याच्यासाठी ते जोडवी होते. आणि पायात जे पैंजण असतं ते चांदीचं असतं. आणि ते पैंजण घालण्याचं कारण हे होतं की जी काही बॉडीतली उष्णता असते, अतिउष्णता असेल तर ती खेचून घ्यावी, यासाठी सगळं होतं. आज आम्हाला काही माहीत नाही. मी म्हणत नाही तुम्ही कायम महिन्यातले 30 दिवस, दिवसातले 24 तास हे सगळं घाला, साडी नेसा. हल्ली हे एवढं सगळं कोणीच करू शकणार नाही, मी पण करू शकणार नाही. नाहीतरी गोव्याला गेल्यावर साडी नेसा आम्ही असं मी बिलकुल म्हणणार नाही, नाहीतर तिथं आपलीच खुळ्यात निघते. कल्चरप्रमाणे आणि तिथल्या ठिकाणाप्रमाणे राहावं लागतं. पण आठवड्यातले 4 दिवस तरी आपण ही आपली पारंपरिक वेशभूषा ठेवू शकतो. बाकीचे 3 दिवस तुम्हाला हवं ते घाला, पण 4 दिवस तरी करावं. रात्री झोपताना सगळे बांगड्या वगैरे सगळं काढून ठेवलं तरी चालेल. झोपताना लूज कपडे घालून झोपायचे असतात. ब्रेस्ट कॅन्सर वगैरे भरपूर महिलांना होतात. त्यामुळे अगदी एखादा उपाय जास्त हेवी व्हावा असं नाहीये, पण आठवड्यातले 4 दिवस तरी ह्या गोष्टी करा. आज आमच्याकडे काय झालं माहितीये, कोरोना आला त्यावेळेला मुलांना ऑनलाईन शिक्षण पाहिजे होतं म्हणून नवऱ्याने एवढे मोठे मोठे मोबाईल घेऊन दिले. बऱ्याच जणींकडे होते पण नसणारीकडे पण आले. मुलांचं शिक्षण आता झालं, शाळा चालू झाल्यावर तो मोबाईल आला आमच्या आईच्या हातामध्ये. आणि आईने काय चालू केलं, व्हॉट्सअप माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं असतं. बाईचं काय असतं माहिती आहे, भांडण झालं, नवऱ्याची भांडण झाली, पहिला तिचा डीपी गायब होतो. माझं पटत नसेल तर जिचा डीपी गायब झाला तिचं लगेच स्टेटस बघायचं जाऊन. हे दर्द भरे गाणे आणि हे दर्द भरे स्टेटस असतात. आणि गावाला तमाशा दाखवत असते. त्यातूनच मध्यंतरी एक स्टेटस मी बघितलेलं, माझ्या मैत्रिणीचं होतं. मी अशीच गाडीतून जात असताना मला दिसलं. मी ते साहेबांनाही आमच्या दाखवलं. किती छान छान बायका स्टेटस ठेवतात, आम्हीच कुठे असतो. कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं, गळा माझा डोरलं तुझ्या नावचं, हात माझे बांगड्या तुझ्या नावच्या, बोट माझी जोडवी तुझ्या नावची, पाय माझे पैंजण तुझ्या नावचं. सगळंच की रे तुझं, मग माझं काय? नवरा काय गावाचा आहे, कुणाचा आहे? मग नवरा म्हणतो का खिसा माझा आणि पगार तुझा, देतो ना महिन्याच्या महिन्याला आणून तुमच्याकडे. मग हे आमच्या बायका विचार करतात, पण त्याच्यामधून किती तुम्हाला बेनिफिट असतो हा कधी विचार केलाय का? बऱ्याच गोष्टी असतात. बरीच अगदी घरामध्ये पूर्वी आजीबाईचा बटवा होता, माहिती आहे ना.
आजीबाईचा बटवा. आज आईची जीन्स पॉकेट आले. आई राहिलीच नाही आता मुलांना. आज मुलांना आई आहे का? आईची आज मम्मा झाली, मॉम झाली आईची. भले तुमच्याकडे आजीबाईचा बटवा नसेल, मसाल्याचा डबा तरी आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आई आमची आता राहिलीच नाहीये. पूर्वी आमची आई नऊवारीत होती, कासुटा साडीत घट्ट बांधलेला नऊवारी कासुटा असायचा, वरून त्याला केळ असायचं. तेव्हा पोटं वगैरे सुटलेली नव्हती. जशी आई आमची सहावारीत आली, थोडीशी सुटली, थोडीशी म्हणते हा. त्यानंतर आई आमची ड्रेसमध्ये आली, मग जीन्समध्ये आली. जीन्समध्ये आल्यावर मात्र काय काय आणि कुठून कुठून सुटलं हे मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. पण घरामध्ये आजीबाईचा बटवा नसेल, आईचे जीन्सचं पॉकेट आहे किंवा घरात मसाल्याचा डब्बा आहे. मसाल्याच्या डब्यातले सुद्धा मसाले किती औषधी असतात, किती छान प्रकारे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात हे तुम्हाला माहित नाहीये. जर पोट सुटलं असेल तर पोट जर सुटलेली असतील महिलांची किंवा पुरुषांची, सगळ्यांना चालते. दालचिनी असते आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये. दालचिनीचा बोटाच्या पेरा एवढा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. दिवसभर थोडा 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 सगळं तो खिशामध्ये ठेवायचा आहे. पर्समध्ये ठेवा, खिशात ठेवा, पण दिवसभरात थोडा 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 सगळायचा आहे. एक्सरसाइज मात्र पाहिजे. पोट तुमचं कमी येईल. जर वजन वाढलं असेल, जास्त जाड असाल तर जिऱ्या ओव्याचा काढा करून पिणे. जिरा 1 चमचा आणि ओवाची अगदी 1 चिमूट थोडीशी घ्यायची आहे, उष्णता वाढेल त्यासाठी. तो 1 ग्लासभर पाण्यात टाकायचा आहे, कडक उकळवायचा आहे किंवा अर्धा तांब्या पाण्यात टाका, कडक 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 उकळवा. सकाळ सकाळी हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे. 1 ग्लासभर होईल त्याचं आणि तो प्यायचा आहे. पिल्यानंतर मात्र फास्ट 15 मिनिटं फास्ट चालायचं आहे. पिऊन घरात बसला तर वजन अजून वाढेल. प्यायचं आणि फास्ट चालायचं आहे, त्याने तुमचं वजन खरंच कमी होईल. अगदी 8 दिवसात फरक जाणवायला चालू होईल. 21 दिवस केलं तर छान तुम्ही मेंटेन व्हायला चालू व्हाल. जेव्हापर्यंत तुम्हाला बारीक राहायचं तेव्हापर्यंत तुम्ही करत राहा. खरंच वजन कमी होतं, हे करून बघा, पण करायला हवं. बरेच त्रास असतात महिलांना. मूळव्याधीचा त्रास असतो. बऱ्याचदा डिलिव्हरी नंतर मूळव्याध उद्भवतं. मूळव्याधाचा त्रास म्हणजे काय? उष्णता वाढते, त्यामुळे हे सगळे त्रास होतात. बेलाची पानं माहिती आहेत ना? बेलाच्या पानांचा काढा करून प्यायचा. ज्या जाड महिला असतील त्यांनी काढा करून प्या आणि ज्या नॉर्मल आहेत त्यांनी रस करून प्या. रस आणि काढामध्ये काय फरक असतो? काढा म्हणजे पाण्यात टाकून उकळवणे आणि तो गाळून पिणे, आणि रस म्हणजे मिक्सरला लावणे. कारण तुम्हाला पाट्यावर किंवा ते हे करायला सांगितलं तर तुम्ही कुठलाही उपाय करणार नाही. मिक्सरला लावा, बारीक करा, गाळून घ्या, तो रस झाला. बेलाच्या पानांचा रस एक वाटी जरी रोज सकाळी पिली तरी तुमची उष्णता कमी येते आणि मूळव्याध कमी होतं. आणि लिंबू आणि सैंधव, लिंबू अर्धा कट करायचा आहे, सैंधव मीठ असतं ते त्याच्यावर टाकायचं आणि चोखून खायचं आहे. 21 दिवस फक्त हे सगळं करा, तुमचं मूळव्याध कायमचं गायब होईल. कधी जेव्हा उष्णतेचा त्रास होईल तेव्हा बेलाची पानं घ्या. एवढ्यात मूळव्याध जातं. बरीच लोक ऑपरेशन करा, बरंच काय काय करतात. ऑपरेशन केलं तरी ते परत येतं. तुमच्या माहितीसाठी सांगते, बरीच काही काही ऑपरेशन करायला जातो आपण. त्यानंतर महिलांना थायरॉइडचं मी मगाशी म्हटलं की बऱ्याच महिलांना थायरॉइडचा त्रास असतो. थायरॉइडचा जर त्रास असेल, कुठलीही गोळी औषधं न घेता नारळाची मुळी असते माहितीये, नारळाची मुळी घ्यायची. 4 छोट्या मुळ्या घ्यायच्या नारळाच्या. 1 तांब्यावर पाण्यात टाकायच्या, कडक उकळवायच्या आणि त्या गाळून त्याच्या गडगड करून गुळण्या करायच्या. प्यायचं नाही, गुळण्या करायच्या आणि कुंकून द्यायचं. 21 दिवस हे करा. थायरॉइड तुमचं हळूहळू आपोआप कमी यायला चालू होतो. थायरॉइड म्हणजे काय असतं तर उष्णता एक हाय लेवलला जाते आणि मग हे ग्रंथी अनबॅलन्स होतात आणि मग हे त्रास चालू होतात, बाकी काही नाही. बऱ्याच महिलांना पीसीओडीचा त्रास असतो, पिरियड्सचा त्रास असतो, पिरियड्स वेळेवर न येणे किंवा बरेच पिरियड्सच्या तक्रारी असतात, त्रास असतात. त्या महिलांसाठी पिंपळाच्या पानांचा काढा करून पिणे. पिंपळाची पानं आता तुम्हाला माहिती आहे, काढा आणि रस मधला मी फरक सांगितलाय. पिंपळाच्या पानांचा काढा करून प्या. जाड महिलांनी काढा प्या, नॉर्मल महिलांनी रस करून प्या. तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला चालू होतात. बऱ्याच महिलांना आणि महिलांच्या मुलींना सुद्धा हल्ली ज्यांना आत्ताच पिरियड चालू झाले त्यांना सुद्धा हे त्रास असतात. तर पिंपळाच्या पानांचा काढा करून फक्त त्यांना पाजा. हे सगळे प्रॉब्लेम नॉर्मल येतात, कारण हे जेव्हा प्रॉब्लेम खूप पुढे जातात त्यावेळेला नंतर मूल न होणे इथपर्यंत ह्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे घरगुती छोटी आहेत आणि अगदी तुमच्या सगळी लक्षात राहणार नाहीये. मला माहिती आहे, आता मी किती जरी सांगितलं तरी सगळं काही तुमच्या डोक्यात जाणार नाहीये. त्यासाठी मराठी वैद्य आमचं यूट्यूब चॅनल आहे किंवा आमच्या त्याच्यावर तुम्ही गुगलवरती फक्त तोडकर संजीवनी जरी टाकलं तरी आमचे नंबर्स येतात. घरगुती उपाय कॉल करून विचारला तरी चालेल. यूट्यूबलाही मिळतात किंवा इन्स्टावरती संजीवनी तोडकर टाका, स्वागत तोडकर टाका, याच्यावरती कुठेही तुम्हाला हे सगळे उपाय मिळतील. पण घरगुती करा.
बरेच अगदीच जर ज्याला खूप मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच जणांना किडनीचे प्रॉब्लेम असतात, किडनीच्या जर कुणाला किडनीचा प्रॉब्लेम असेल, आपण तो खूप मोठा समजतो, मग बरेच ऑपरेशन बरेच प्रकार करत असतो या सगळ्यासाठी. तर छोटासा उपाय सांगते, फक्त एक कांदा घ्यायचा आहे, फक्त एक कट मारायचा, 3 ग्लास पाणी घ्यायचं, त्या 3 ग्लास पाण्यात तो एक कांदा फक्त कट करून टाकायचा, तो उकळवायचा, उकळवून त्याला 1 ते 1.5 ग्लास करायचा. आणि कांदा असल्यामुळे तो सकाळी उपाशापोटी खाल्लात पिलत पाणी ते बरं राहतं. आणि हा काढा सकाळी अनाशापोटी घ्यायचा आहे. 4 दिवस केला तर 3 महिने तुम्हाला किडनीची कुठलीही तक्रारी जाणवणार नाही. जर तुम्ही 7 दिवस केला तर 4 महिने, आणि 15 दिवस जर हा उपाय कंटिन्यू व्यवस्थित रोज केला तर वर्षभर किडनीच्या कुठल्याही तक्रारी जाणवत नाही. अवघड आहे का हे सगळं? काही पैसे लागतात ह्या सगळ्याला? फक्त घरगुती आहे, छोटे छोटे आहेत, लक्षात ठेवा, करा. किंवा तुम्ही चॅनल काढा, लिहून ठेवलं तरी चालेल, कॉल केला तरी फक्त डायरी आणि पेन घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला ते पटकन लिहिता येईल. हे उपाय छोटे छोटे असतात, छोटे छोटे करा. कॅन्सरचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय, सगळ्या गोष्टी भीतीदायक असतात, पण स्वतःची काळजी घ्यायला काय हरकत असते ना, पुढे जाऊन काहीतरी उद्भवण्यापेक्षा. हळद माहिती आहे प्रत्येकाला? हळद असते घरी, शक्यतो नैसर्गिक हळद मिळाली तर खूप उत्तम, नैसर्गिक हळद घ्या. फक्त छोटे छोटे हरभऱ्याच्या डाळी एवढी गोळे करायचे, थोडंसं 1 थेंब पाणी घाला आणि त्याचा गोळा करायचा. संध्याकाळी तो रोज फक्त 1 गोळा तोंडात टाकायचा आणि कोमट पाण्यासोबत प्यायचा. स्वतःची काळजी घेण्यासाठी कॅन्सर पासून फक्त 1 गोळा घ्यायचा आणि कोमट पाण्यासोबत तो गिळून टाकायचा. खूप छोटे छोटे उपाय असतात, आजार खूप मोठे असतात पण उपाय खूप छोटे असतात. हे फक्त करा. अगदी काही वाटलं, काही त्रास झाला, काही जाणवलं, आम्हाला कधीही कॉल करा. एका कॉलमध्ये तुमचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होईल. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला मी सांगते, कुठलेही तक्रार असू दे, कुठलेही प्रॉब्लेम असू दे, कुठलेही आणि कितीही गंभीर आजार असू देत, एकदा फोन करा. तुम्हाला जे काही त्रास असतील, जो कुठलाही मोठा आजार असो, आम्ही त्यातून तुम्हाला बाहेर काढू. अजून काही सांगू? पण तुम्ही सांगितलेलं व्यवस्थित करायला हवं. व्यवस्थित करा, प्रॉपर करा. बऱ्याच गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या असतात, करायला हव्या. आपल्याला जेव्हा जुलाबला लागतं तेव्हा काय करतो आम्ही? पटकन जातो कुठेतरी मेडिकलमध्ये, काहीतरी गोळी घेतो, औषध घेतो आणि ते बंद करतो. जुलाब लागलं, मेथीदाणे असतात, माहिती आहे मेथीदाणे? घरात मेथीदाणे, अशा काही गोष्टी ठेवा. तुम्ही हल्ली ते मेडिसिनचा बॉक्स ठेवता ना, त्याच्यापेक्षा अशा काही गोष्टी ठेवा ज्या जेवणातही उपयोगी येतील आणि आपल्याला कधी काही प्रॉब्लेम आला तरी उपयोगी येतील. मेथीदाणे 1 चमचा घ्यायचे, तोंडात टाकायचे, चावायचे नाही, खूप कडू असतात ते. फक्त तोंडात घाला आणि कोमट पाण्यासोबत पिऊन टाका. ज्या मिनिटाला हे खाल त्या मिनिटालापासून तुमचं जे काही जुलाब असेल, डिसेंट्री लागला असेल ते बंद होऊन जातं. पण हे खरंच तुम्ही करा सगळ्यांनी. आणि खास माझ्या महिलांसाठी, आज महिला वर्ग खूप आहे, महिलांसाठी हात जोडून मी अगदी कळकळीची विनंती करेन की खरंच स्वतःचं आरोग्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. महिलांनी स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे आणि जपा. कारण कसं असतं ना, नवरा जर चुकून कधी अंथरुणाला खेळला, असं कधी होऊ नये, पण चुकून जर नवरा आजारी पडला तर बाई त्याचं सगळं करते. अगदी कपडे काढण्यापासून, बदलण्यापासून, शी सू, जेवण खाणं, आणि त्यातून आणि फायनान्शियल प्रॉब्लेम आला, त्यातून आणि घरात पैशाचा प्रॉब्लेम असला तर ती कामाला पण जाते ना. पण जेव्हा आपण अंथरुणाला खेळतो, जेव्हा एखादी बाई आजारी पडते आणि अंथरुणाला खेळते, तेव्हा आयुष्यभर कमवलेली लाज, लज्जा, मर्यादा, शरम सगळं काही वेशीवर. कपडे दुसऱ्याने बदलायची, अंघोळ दुसऱ्याने घालायची, जेवण दुसऱ्याने बनवायचं. आणि हळूहळू काही दिवस करतात सगळे, नवरा करेल, मुलं करतील, सगळे करतील. पण आणि 8 दिवस गेले, 10 दिवस गेले की तुमच्या मरणाची वाट बघतात. मुलगा काय म्हणतो? जे पाहुणे बघायला येतील त्या पाहुण्यांना एकच सांगतो, आईचा त्रास बघवत नाही हो, न्यावं पटकन देवाला. सून काय म्हणते? सासूबाईंचा त्रास बघवत नाही हो, न्यावं पटकन देवाने. हे त्रास सासूबाईंचा नसतो, हा त्रास करणाऱ्याचा असतो. आणि आपल्याला काही नवीन नाही, आपल्यालाही जर असं करायला कोणाचं फार दिवस लागलं तर सेम कंडिशन असते. त्यामुळे स्वतःचं कुणावर भार पडावा असं अजिबात मुळात जर तुम्हाला वाटत नसेल तर खरंच आतापासून तुमची तब्येत सुधारा. आणि काही लागत नाही तब्येत सुधारण्यासाठी, स्वतःचं आरोग्य सुधारण्यासाठी काही लागत नाही, नाहीतर मग दुसऱ्यावर बोज व्हावा लागतो. आणि महिला मंडळांना जर वाटत असेल मी मेल्यावर माझ्या नवऱ्याचं काय, तर भ्रमात राहू नका.
स्पष्ट सांगते, जर असं वाटत असेल, लईच वाटत असेल तर काळजी घ्या स्वतःची, पण ह्या भ्रमात असाल तर ह्या भ्रमात राहू नका. कारण तुम्ही गेल्यानंतर नवरा तासभर रडतो. त्याला एकतर पुरुष मंडळींचा प्रॉब्लेम असतो, त्याला ढसा रडता येत नाही, अश्रू बाहेर काढता येत नाही. त्यातून आणि थोडाफार रडला, मित्र म्हटला गप रे जरा असू दे, एक आहे तुला नंतर सांगतो, माझ्या ओळखीची एक आहे म्हटलं की आगमी देऊन आले की पहिला फोन. ते मगाशी काय म्हणत होतास रे, जरा गडबडीत होतो, ऐकलं नाही, काय म्हणत होतात. आणि जर करून आणली दुसरी की तुम्ही मग फोटो, नैवेद्य फक्त दाखवायचा आणि काय म्हणायचं, रागवायचं नाही, पोरांकडे बघून आणले, पोरांना आई पाहिजे म्हणून आणले म्हणून सांगतात. त्यामुळे भ्रमात राहायचं आणि तुम्ही पण फार हसू नका. तुमचं पण काही वेगळं नाही, तुमचंही काही वेगळं नाहीये. नवरा मेला तर नवऱ्याला तर वाटत असेल आम्ही गेल्यावर माझ्या बायकोचं कसं. बायका माप आता खंडील झाल्यात, काय सांगायचं. 2 तास रडते, 2 तासापेक्षा जास्त रडत नाही, रियालिटी सांगते. 2 तासापेक्षा जास्त रडत नाही. नंतर फक्त पदर अडवा, फक्त पदर अडवा आणि त्यातनं बघायचं कोण कोण आलंय. आणि एखादी आली नाही तर आली नाही काय, तिच्या वेळेला दाखवतो असं आणि म्हणतो. फक्त हे 12 दिवसापर्यंत असतं. 12 दिवसापर्यंत छान वाटतं. जेव म्हटलं की नको नको म्हटलं की असू दे, पोराकडे बघून खा म्हटलं की एवढा भात खाते, हाय काही करत नाही. आमटी मागून मागून घेते, हाय काही करत नाही. पण 12 दिवसापर्यंत बरं वाटतं बाईला. 12 दिवस सगळे घरात असतात, नंदा असतात, जावा असतात, वेगवेगळी सगळी जेवणं आणून देतात. 12 दिवस ठीक असतं. पण जेव्हा 12वा दिवस येतो आणि नंदा साडीसाठी भांडून जातात, काय सांगायचं. सोन्यासारखा भाऊ गेला त्याचं काही नसतं, पण मला असलीच साडी दिली म्हणून भांडणारे सुद्धा नंदा असतात. ही सगळी गेल्यानंतर जेव्हा घरी कामं पडतं तेव्हा बाईला नवऱ्याची किंमत कळते. कसा का असेना, पण माझा नवरा होता म्हणून तेव्हा म्हणते. त्यापेक्षा तेच त्याला आत्ता जपा आणि नवऱ्याने बायकोला आत्ता जपा. हा थोडा जोकचा पार्ट होता, पण रियालिटी आहे. असंच असतं हे. नवरा बायकोचं नातं खूप छान असतं, एकमेकाला जपायचं असतं. जपा सगळ्यांनी. बरेच लोक आजाराचं कौतुक करतात, इतकं कौतुक करतात ना. मध्यंतरी आमच्याकडे एक पेशंट आलेलं, एक नवरा बायको दोघं होते आणि नवरा सांगत आला होता की किडनीमध्ये एवढा मोठा खडा होता. म्हटलं एवढा मोठा खडा कसा असेल. तर सोबत बायको तुमतुलं वाजवायला होती. होय होय, प्लास्टिकच्या पिशवीत घातलेला एवढा मोठा खडा. मला सांगा त्याच्या किडनीला काय हत्ती रोग झाला असेल का हत्तीची किडनी बसवली असेल एवढा मोठा स्टोन असायला, एवढा मोठा खडा असायला. किडनीची साईज माहिती आहे ना, एवढा मोठा खडा असतो का. त्यामुळे आजाराचं कौतुक करायचं बंद करावं. खूप लोक असतात, काय सांगू रे दादा तुला नि दुखणं आलं होतं मला, माझी दुखत होती छाती, माझी दुखत होती छाती, त्यावर टाकली गाडीभर माती, नि माझी दुखायची राहिली छाती, माझं दुखत होतं डोकं, माझं दुखत होतं डोकं, त्यावर ठेवलंय गव्हाचं पोत, नि माझं दुखायचं राहिलं डोकं. समजलं. आजाराला कवटाळायचं बंद करावं. डोकं दुखताना गव्हाचं पोतं ठेवल्यावर बरं दुखायचं थांबतं. त्यामुळे आजार झटका आणि कामाला लागा. बरेच आपली कौतुकं असतात. जरा ताप आला की किती ते अंगारायचं गोंजारायचं, जरा सर्दी झाली की किती ते अंगारायचं गोंजारायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते, घरी जे बिस्किट पुढे घेऊन येतात ना बघायला, पहिला त्यांच्यापासून सावध राहायचं. येतात आणि मोठं दुखलं काहीतरी डोक्यात, किडे सोडून जातात. जरा फक्त घसा दुखतोय म्हणून जर झोपलो असेल आणि बघायला कोणतरी येतात 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन, पण एवढं सांगतो ना, बघा ते व्यवस्थित चेक कर, आमच्या अमुक अमुक हिला असं असं झालं आणि ती कॅन्सरची गाठ होती. ही आपली तपास आहे. रात्रभर तपासून मग सुस्त येते. नसलेलं दुखणं उठवून घेतात. त्यामुळे बिस्किट पुडेवाल्यांना नो एंट्री करायची आजपासून. आपलं दुखणं आपल्यापाशी, अजिबात कुणासमोर मांडत बसायचं नाही. आमच्याकडे अजून एक पेशंट होतं, छान, एक 80 वर्षाचे आजोबा होते. 80 वर्षाचे आले आणि आमच्या साहेबांना सांगायला लागले, काय झाले ना, माझ्या लघवीच्या बॅगमध्ये लघवी साठून राहते. म्हटले लघवीच्या बॅगमध्ये लघवी साठून राहते. मग त्यात काही मसाले टाक साठे, लघवीच्या बॅगमध्ये काय साठणार, लघवी साठणार नाही. नाही तसं नाही हो, म्हणजे ते वर येते, मग लघवीला व्यवस्थित होत नाही. 80 वर्ष काकांचं, आजोबांचं 80 वर्ष म्हटल्यावर
तेवढं आपण स्वतःच्या आता वयाच्या मानाने घ्यायला पाहिजे ना समजून. काही गोष्टी अंडरस्टँडिंग ठेवावी लागते. 80 वर्षात कशी होईल तुम्हाला पूर्वीसारखी, थोडंसं समजून घ्यावं लागतं. असं आजाराला खरंच कवटाळायचं बंद करा. कितीही कसलाही आजार असू दे, कितीही मोठा दवाखान्यात जा, कितीही लाखांची ऑपरेशन करा, जर डोक्यात किडे असतील तर कुठलंही ऑपरेशन सक्सेस होत नाही. वर्षभर होतं, 2 वर्ष होतं, 3ऱ्या वर्षी तिकडे जायचं. काही असू दे, कितीही मोठे, जगातला सगळ्यात मोठा दवाखाना जरी केला आणि डोक्यातले मात्र आजार तुमचे गेले नसतील तर मात्र तुम्हाला कुठलाही दवाखाना वाचवू शकत नाही. तेच तुमचं माइंड फ्रेश असेल, तुम्ही नॉर्मल असाल, कितीही आजार असू दे नसू दे, आय एम ओके, मी ओके आहे, हे वाक्य तुम्हाला सगळ्यातून बाहेर काढतं. आणि काही त्रास असू दे, कुठलाही आजार असू दे, आम्ही आहोत, आमची तोडकर संजीवनी आहे. बरेच काही प्रॉब्लेम असू दे, घरगुती उपाय विचारा, गरज असेल तर भेटायला या, कन्सल्टिंग करा. अगदी जो 10 वर्ष माणूस चालू शकत नसतो, गुडघ्याचा त्रास असेल किंवा बऱ्याच जणांना गादी सरकली, चक्की सरकली, गुडघा बदला, बरेच प्रॉब्लेम सांगतात. कितीही असू दे, 10 वर्षापासूनचे असतात, 10 मिनिटात चालत जातात आमच्या सेंटरला आल्यानंतर. वेगळं काही करत नाही, ऑपरेशन करत नाही, काही करत नाही. फक्त काही पूर्वजांनी आपल्या लिहिलेल्या काही थेरपी आहेत. मसाज थेरपी असते, बऱ्याच काही पद्धती असतात, झाडपाल्यांचे लेप असतात, बरेच काही असतं. पूर्वजांनी लिहिलंय सगळं, आपले पूर्वज खूप हुशार होते. तर त्यावेळी जे सगळं होतं तेच फक्त आम्ही पुढे चालवत असतो आणि त्याच्यामधून फक्त हे सगळं आम्ही बरं करत असतो. कुणालाही कुठलाही प्रॉब्लेम असेल, एकदा या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा कुठलाही चमत्कार बघा, बरं व्हा. फक्त एवढंच आम्हाला गरजेचं असतं. आम्हाला काही तुम्ही आल्यानंतर लाख रुपये मिळतात असं नसतं. म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट सांगते, तुम्हाला वाटेल आम्ही तुम्हाला आमच्याकडे येण्यासाठी हे करतो. तुम्ही आल्यानंतर आम्हाला काही खरं तर काही मिळत नसतं. लाखाचं ऑपरेशन मिटवल्यानंतर आम्हाला 2 ते 3 हजार रुपये मिळतात फक्त तुम्ही आल्यावर. आणि त्या 2 ते 3 हजारामध्ये आमची एवढी सगळी टीम असते, दवाखान्याचा खर्च, क्लिनिकचा खर्च, सेंटरचा खर्च, मुलांचं सगळं असतं. त्यामुळे ते मिळत नाही. पण तुम्ही बरं झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो पैशात मोजता येत नाही आणि ते आम्ही करत असतो. आणि आमचं ह्यात काही नाही आहे, पूर्वजांनी खूप काही लिहिलंय. निसर्ग आपल्याला फ्रीमध्ये सगळं देत असतो, ते फक्त आम्ही पुढे सांगायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला हे माहीत असावं म्हणून आम्ही सांगत असतो. कारण कितीही ऑपरेशन केली तरी आजार परत उद्भवतो, हे सगळं आम्ही पाहिलंय. आणि मला वाटतं तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हे अनुभवलंही असेल, बऱ्याच जणांना हे त्रास असतात. तर यातून फक्त तुम्ही खरंच सावध व्हा, व्यवस्थित व्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आमच्या आयांना एक गोष्ट सांगते. बऱ्याच शाळेमध्ये मी गुड टच, बॅड टच आणि लैंगिक शिक्षणाची माहिती देण्यासाठी पण जात असते. बऱ्याचदा मला ह्या माहितीसाठी बोलवतात किंवा बऱ्याच मुलींना कन्सल्टिंगसाठी माझ्याकडे आणतात की काही मानसिकता बिघडलेली असते किंवा मुली वयात आल्यानंतर चंचल होतात, तर त्यांना थोडं गायडन्स करणं गरजेचं असतं. तर घरातली पहिल्यात सुरुवातीची स्टेप सांगते. जेव्हा मुलं लहान असतात आणि आमच्या आईचं म्हणणं असतं की बाबांना एखादी गोष्ट सांगायची नाही आहे, तेव्हा आमची आई काय करते, एखादी गोष्ट करत असेल, बाबांचा फोन आला, जर त्यांना सांगायचं नसेल तर त्यांना सांगतात बाबांना सांग आई वॉशरूमला गेली. मग ते सांगते बाबा आई वॉशरूमला गेले. तिथून आम्ही सुरुवात करतो मुलांना खोटं बोलायला शिकवायची. किंवा बाबाला एखादी गोष्ट आईला सांगायची नसेल तर बाबा सांगत हां आईला असं असं सांग, ते सांगतोय तसंच. चॉकलेट देतो म्हटलं की सांगतोय तसंच. तिथून जी सुरुवात होते ती मुलं मोठी झाल्यानंतर कधी आई बाबाला गंडवतात हे कळत सुद्धा नाही. ही सुरुवात आपण करत असतो आणि बऱ्याचदा ह्या गोष्टी घरात होतात. जर कुणाला काही सांगायचं नसेल की मुलांना पहिला पटवतात, खेळायला सोडतो हे सांग, 5 रुपये देते हे सांग, कॅडबरी देते ते सांग. मुलं करतात आणि मुलांना लहानपणी जे तुम्ही डोक्यात घुसवत असतात ते सगळं घुसत असतं. आणि हळूहळू मुलं कसं असतं, मुली चंचल होतात वयात आल्यानंतर. पण सगळं हे सेम नसतं बघा, माहिती आहे तुम्हाला. सगळ्याच मुली सेम नसतात. चंचल झाल्यावर सगळ्याच मुली असं उडाणटापूपणा करत नाही किंवा सगळ्याच मुली शांत नसतात. कारण बेसिक कन्सेप्ट ही तुमच्या संस्कारातून येते. सुरुवातीला आपल्याला वाटतं की संस्कार खूप महत्त्वाचे असतात आणि हल्लीच्या ज्या मुली आहेत, हल्लीचे जे पालक आहेत, हे संस्कारावर एवढे भर देतात की प्रेग्नेन्सी राहिली की अजिबात हलायचं नाही. प्रेग्नेन्सी राहिली की झाडू सुद्धा हातात घेत नाही. सासू जरा कधीतरी झाडू हातात घ्यायला लावेल तरी, पण आई मात्र लेकीला खॉटवरनं पण खाली उतरत नाही. प्रेग्नेन्सीच्या 2-3 महिन्यापासून अजिबात हलू देतात. एवढे लाडावून ठेवतात की नॉर्मल डिलिव्हरी ही कन्सेप्टच आपण बिघडून टाकली आणि बंद केली. हल्ली जर कोणाला बाळ झालं तर बाळ कसं आहे हा प्रश्न पहिला विचारत नाही, सिझर झालं ना हे पहिला विचारतो. कारण माहिती आहे सगळ्यांना सुरुवात ही सिझरपासूनच होते. तर हे करू नका. बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा बरेच पालक असे असतात की
बुद्धिवाढीची औषधं घ्यायला जातात पोटात असणाऱ्या बाळाला, बुद्धिवाढीची औषधं घ्यायला जातात. तर मला सांगा, त्या पोटात असणाऱ्या गोळ्याला काय तुम्ही बुद्धिवाढीची औषधं, पूर्वी होतं काय हे सगळं? झाली नाहीत मोठी माणसं? आज कितीतरी लोक मोठी आहेत की काय अशी औषधं घेतली असतील त्यावेळेला त्यांनी. मग तुम्हाला वेगळं काय? मुलं जन्माला आल्यानंतर तुम्ही त्यांना दूध वगैरे देता. दूध तापवण्याची पहिली पद्धत सांगते. छोट्या पातेल्यात जेव्हा तुम्ही दूध, आपण काय करतो, डायरेक्ट गॅसवर ठेवतो आणि दूध तापवतो. तसं तापवायचं नाही. आधी मोठं पातेलं घ्या, त्यात पाणी ठेवा आणि त्यात तुम्ही जे दूध तापवताय ते पातेलं ठेवायचं आणि त्या पाण्यातून ते दूध उकळलं पाहिजे. दूध म्हणजे तुम्ही मुलांना जे पाजताय त्या दुधासाठी. आणि जर त्यांना बुद्धीसाठी जर काही द्यायचंच असेल तर खसखस आणि खडीसाखर हे बारीक करायचे, समप्रमाणात घ्या. सेम घ्या, बारीक करा, मिक्सरला बारीक करून ठेवलं घरात तरी चालेल. आणि त्या दुधामध्ये 1 चमचा घालून रोज प्यायला द्या. रोज एक पिकलेला पेरू त्यांना खायला द्या. बुद्धी वाढते. बरेच अभ्यास करत नाही, हुशार आहे खरं लक्षात राहत नाही, बरेच काही प्रॉब्लेम असतात. कुठली औषधं वगैरे करण्यापेक्षा हे घरच्या घरी छोटे छोटे उपाय आहेत, हे करा. बरेच छोटे छोटे असतात जे आपल्याला माहीत नसतात. खरंच हे करा आयांनो. हात जोडून विनंती करते, आपल्या मुलाला जर सुधरवायचं असेल तर ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अंघोळीची एक पद्धत सांगते. अंघोळीची पद्धत ही असते, आज आपण काय करतो, गडबड, आज इकडे यायचं आहे म्हणून किती जणींनी 2 मिनिटात अंघोळ करून आल्यात? आज यायला सांगितलंय, जायचंय, आम्हाला बघायचं आहे, आम्हाला चित्रताईंना पण पाहायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, एवढं सगळं आज आहे, एवढ्या महिला आहेत. 2 मिनिटात आंघोळ करून बायका बाहेर येतात. बदा बदा पाणी होतात, बाहेर येतात. आंघोळीची पहिली पद्धत, चूळ भरून पहिला तुम्ही काय असेल ब्रश करा, तोंड धुवा, चूळ भरा, तोंडात पाणी पकडून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे गाल फुगवून तोंडात पाणी, जे आंघोळीचं पाणी आहे ते आंघोळीचं पाणी तोंडात पकडून ठेवा. त्याने काय होतं, ॲलर्जी, बऱ्याच जणांना बघा बारमाही सर्दी असते किंवा जरा धुळीत गेलं की शिंका, खोकला हे सगळं चालू होतं. हे सगळे त्रास कमी होतात, ॲलर्जिक सर्दी कमी होते. तोंडात पाणी धरून सगळ्यांनी आणि तुमच्या मुलांना मुलींना सगळ्यांना हा उपाय सांगा. तोंडात पाणी भरायचं आहे. बऱ्यापैकी जे खाज वगैरे उठते ना अंगाला, त्याने मीठ टाका आंघोळीच्या पाण्यात, किंवा तुरटीचा खडा एक घरी ठेवायचा, तुरटी ठेवायची, कधी मीठ टाकायचं, त्याने आंघोळ करा. तोंडात पाणी पकडा. त्याच्यानंतर सुरुवात होते पायावरती, पायाच्या तळव्यावरती पाणी होता, फक्त खाली पाणी होता. त्यानंतर गुडघ्यापासून खाली पाय धुवा. त्यानंतर कोपऱ्यापासून पुढे हात धुवायचे, मग एका खांद्यावर, मग एका खांद्यावर, आणि मग डोक्यावर पाणी ओतायचं असतं. आम्ही काय करतो, सुरुवातीला डोक्यावर बदाबद पाणी ओतून घेतो. एकतर रात्री झोपून उठलेलं असतं, शरीर शांत झालेलं असतं, अशामध्ये हृदयाची पंक्ती पण शांत असते, सगळं शांत असतं. आणि जर डोक्यावर डायरेक्ट पाणी ओतलं तर मात्र हृदयाची धडधड, सगळ्या गोष्टी फास्ट व्हायला चालू होतात. बीपी शुगरचे त्रास आहे त्याच्यामध्ये व्हायला चालू होतात. त्यामुळे कृपा करून ही पद्धत विसरू नका. तुमच्या मुलांनाही सांगा, ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. शुगर बीपी हे नंतर होतं, पण सुरुवात इथून असते. जेवत असताना पूर्वी बायका कशा जेवायच्या माहितीये, पोटाला एक पाय पकडून जेवायच्या. तसंच जेवत असताना सकाळी उजवा पाय आणि संध्याकाळी डावा पाय पोटाची घेऊन जेवण करा. आणि पुरुषांनी मात्र मांडी घालून जेवायचं. म्हणजे पुरुषांनाही कुठले उपाय सांगू नका. पुरुषांनी मांडी घालून जेवायचं आहे आणि स्त्रियांनी सकाळी उजवा पाय आणि संध्याकाळी डावा पाय पोटाशी घेऊन जेवायचं आहे. आणि जसं मी टिकलीसाठी मगाशी गोल सांगितलं, तर तसं पुरुषांनी नाम जसं ओढतो तसं फक्त 3 वेळा मसाज करायचा वरती. नाहीतर महिलांसारखं गोल गोल नाही करायचं आहे तुम्हाला. जो पुरुषार्थ असतो, बऱ्यापैकी चालणं, हे सगळ्या गोष्टी असतात, तर पुरुषांना फक्त 3 वेळा नाव ओढल्याची प्रोसेस करायची आणि महिलांनी 3 वेळा 30 सेकंद तुमचं गोल कुंकूच्या ठिकाणी मसाज करायचा आहे. या बऱ्याच गोष्टी असतात, ह्या सगळ्या करा. आणि अजून महत्त्वाचं मी लास्ट जाता जाता सांगते, महिलांना पिरियड्सचे जे प्रॉब्लेम असतात तर त्याच्यासाठी पिरियड्समध्ये योग्य पॅड कोणतं वापरावं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि योग्य पॅड म्हणजे काय, पॅड तर सगळे सेमच असतं जसं आपण म्हणतो, पण कॅन्सर जे वाढत आहेत महिलांमध्ये, कॅन्सरचं जे प्रमाण वाढतंय त्याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टला कॅन्सरचं प्रमाण खूप हल्ली वाढायला लागले. कारण आमच्याकडे दिवसातून 400-500 पेशंट मी बघते कोल्हापूरमध्ये असताना, बाकीच्या सेंटर्सला आणि वेगळे, त्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त असतं. आणि याच्यामध्ये योनी मार्गाचे कॅन्सर सगळ्यात जास्त वाढले. पिरियड्स येत नाही त्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. PCODचा त्रास आहे, हे सगळ्यात जास्त. आणि मुलं होत नाहीयेत, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाढलेला आहे.
तर याच्यामध्ये कारण काय होतं, या 5 दिवसामध्ये एकतर उष्णता खूप वाढलेली असते, माहिती आहे तुम्हाला, पुरळ येणं किंवा खूप हीट वाढते, खूप त्रास होत असतो आणि ती उष्णता गर्भाशयापर्यंत जाते आणि गर्भाशयापर्यंत गेल्यानंतर मग पिरियड्स व्यवस्थित न येणे, रक्ताच्या गाठी तयार होणं, गर्भाशयात गाठी तयार होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि नंतर हळूहळू याचं गर्भाशयाची पिशवी काढणं किंवा बरेच प्रॉब्लेम होतात, जिथून नंतर मुलं न होणे इथपर्यंत हे त्रास जातात, मुलं न होणे. त्यामुळे कृपा करून या गोष्टी कुणाच्या होऊ नयेत यासाठी आम्ही तोडकर संजीवनी आज काय आणलेलं नाहीये, पण मी तुम्हाला फक्त सांगते तोडकर संजीवनीने आम्ही ह्या महिलांचा विचार करू, कारण माझं फाउंडेशन आहे मी त्या महिलांसाठी केलं होतं. खरं तर वेरा टच हे एक पॅड काढलंय, त्याच्यामध्ये ॲलोवेरा बेस आहे, म्हणजे ॲलोवेरा म्हणजे माहिती आहे तुम्हाला कोरफड, तर कोरफड घालून केलेलं हे पहिलं पॅड आहे, कारण हा खास महिलांचा विचार करून तयार केले. कारण कोरफड घातल्यामुळे काय होतं, उष्णता पॅडमध्ये खाली खेचली जाते जी तुम्हाला वरपर्यंत जात नाही, म्हणजे त्याचं मूळ तुम्हाला नंतर मुलांचं किंवा पिरियड्स न होण्याचं हे सगळे त्रास ते कमी होतात. तुम्ही एकदा घ्या, वापरून पहा. इथं मिळत नसेल आमचे नंबर्स आहेत गुगलवरती, कुठेही तुम्हाला तोडकर संजीवनी, स्वागत तोडकर, संजीवनी तोडकर काही जरी टाकलं तरी मिळतील. मराठी वैद्य यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही बघून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. कधी मध्यरात्री जरी उठलात, काहीतरी त्रास होतो, पटकन सर्च केलं तरी तुम्हाला उपाय मिळेल. अचानक रात्रीचं कुठे जाणार ना दवाखान्यात, त्यासाठी कधीही सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे उपाय मिळतील. आणि कृपा करून दवाखान्याच्या फेऱ्या काढण्यापेक्षा घरगुती उपाय करा, मी नेहमी सांगेन. खरंच हे सगळं करा. आणि माझं तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, तुम्हाला ते नंबर मिळतीलच, तुम्ही जॉईन व्हा. आणि जॉईन झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे फक्त आरोग्यासाठी खास असं कार्यक्रम आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या असतात तर एन्जॉयमेंटच्या नाही का, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण खास तुमच्या आरोग्यासाठी आहे. तर फक्त तुमच्या आरोग्यासाठी काही गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून जातात, बऱ्याच सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती सर्च करा, बघा. आणि जाता जाता शेवटचं सांगते, केसांसाठी महिलांना खूप गरजेचं असतं, केस आणि चेहरा. तर केसांसाठी महत्त्वाचं, ज्यांना झुपकेदार केस पाहिजेत, लांब सडक केस पाहिजे, तर याच्यासाठी संत्रीचं साल माहितीये, संत्री खातो आपण विकत, फक्त संत्री खायचं पण घ्यायचं नाही, संत्री खा तुम्ही, त्याचं साल फक्त ठेवा. साल रात्री मिक्सरला स्मॅश करायचं, बारीक करा मिक्सरला, एका बाउलमध्ये ठेवा, प्लेट झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर केसांना लावा, 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका. कुठला शॅम्पू लावायची गरज नाही, कुठलाही तुम्हाला कंडिशनर लावायची गरज नाही, नाहीतर आम्ही कंडिशनर आणि शॅम्पू लावण्याच्या मध्ये अर्धे केस आमचे गळून जातात. तर फक्त हे साधे सोपे उपाय करा. आणि चेहऱ्यासाठी, चेहरा काळवंडला असेल, वांग असेल, डाग असतील, काळा पडलाय गोरा करायचा आहे, हे असेल, केळीची साल घ्यायची, केळी पण नाही, केळीची साल घ्या, केळ खातो ना आपण, केळ खा आणि त्याची साल घ्या, एक साल घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाका, तुरटी बारीक करून टाका किंवा तुरटी टाका, हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आहे, थोडासा लिंबू पिळा आणि खाण्याचा सोडा एक चिमटभर टाका, सगळं बारीक करा, स्मॅश करा, चेहऱ्याला लावा, 10 मिनिटं ठेवा. कुठल्याही प्रकारचं बाहेर जाऊन फेशियल करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारे मेकअप करायची गरज नाही, हे करून बघा. साईड इफेक्ट कुठलेच नाही आहेत, पण करून बघायला काही हरकत नाहीये, मला वाटतं करून बघा. अगदी फेशियल केल्यासारखं छान ताजा, टवटवीत आणि गोरा चेहरा दिसेल, हे तुम्ही खरंच करून पहा. आणि छान अगदी सगळं नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, सगळं करा. तुम्ही नंबर घ्या आमचे, मी हवं तर एकदा नंबर सांगू का तुम्हाला, 0231 26 88 800, म्हणजे 800. परत सांगू, 0231 0231 26 88 800 26 88 800. नोट करून घ्या किंवा गुगलवरती मुलांना सांगा, मुलीला सांगा, फक्त आमचं नाव जरी टाकलं, तोडकर, स्वागत तोडकर, संजीवनी तोडकर, मराठी वैद्य, काही जरी टाकलं, इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब, कुठेही टाका, गुगलवर टाका, नंबर येतील तुम्हाला. आणि हे सगळे मी जे सांगितलेले उपाय आहेत ते सुद्धा मिळते, करा आणि खरंच आरोग्य सुधारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज तुम्ही जे जमलाय तर सांगते, आता वोटिंग येत आहेत, मतदान चालू होईल, तर मतदानाचा अधिकार कोणीही गमावू नका. स्वतःचा मत कुणालाही द्या, तुम्हाला तुमचे नेते समजतात, योग्य अयोग्य, मत द्या, कुणालाही द्या, पण मतदान करा. कारण तुमच्या मतदानाने खूप काही घडत असतं, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावायचा आहे. प्रत्येकाने मतदान करा. थँक्यू, एवढा वेळ मला झेललं, थँक्यू सो मच.
याच्या व्यतिरिक्त कोणतीही महिला व्यासपीठावरती स्थानापन्न होणार नाही याची काळजी घ्या। या ठिकाणी आदरणीय सौ संजीवनी स्वागतजी तोडकर माई यांनी या ठिकाणी आपल्याला आरोग्यविषयक उद्बोधन केलेलं आहे। त्यांचा पुढचा प्रोग्राम असल्या कारणानं त्यांचा इतकं स्वागत आणि सत्कार संपन्न झालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला जे उद्बोधन केलेलं आहे त्या उद्बोधनाबाबत चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद या ठिकाणी देत आहोत।